नमस्कार मित्रांनो, लैंगिक समस्या म्हटलं की बहुतांश लोकांचा जो कल असतो तो आयुर्वेदिक औषधीकडे जास्त असतो आणि संकोचामुळे म्हणा किंवा भीतीमुळे म्हणा कोणत्याही जाहिरातींना किंवा इंटरनेटच्या जाहिरातींना बळी पडतात व औषधोपचार जो असतो तो घरच्या घरी करायचा प्रयत्न करतात आणि त्याचविषयी आज आपण थोडं म्हणजे या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे। मित्रांनो, आजच्या 10-20 वर्षापूर्वी आयुर्वेदिक औषधाव्यतिरिक्त आपल्याकडे कोणतेही औषध उपलब्ध नव्हतं, पण आजच्या घडीला सिडनाफिल किंवा टाडालाफिल किंवा ॲव्हॅनाफिल अशी बरीच औषधी आलेली आहेत। त्याच्यानंतर शॉकवेव्ह थेरपी, लेझर थेरपी, व्हॅक्यूम थेरपी असे बरेच मशीन उपचार पण आलेले आहेत। पण या उपचाराविषयी अजून पण लोकांना माहीत नाही आणि अजून पण त्यांचा आयुर्वेदिककडं किंवा जाहिरातीकडं मागून औषधी घेण्याचा कल असतो आणि इथंच लोकांचं चुकतं। कारण की कोणतीही समस्या असो, तो सर्दी खोकला ताप असो किंवा कोणतीही समस्या असो किंवा आमची लैंगिक समस्या असो की हे प्रत्येकाने आपल्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवल्यानंतरच उपचार करणं गरजेचं असतं। पण असं होताना दिसून येत नाही, कारण आमच्याकडे लोकांना याला काहीतरी भीती किंवा त्यांच्या मनामध्ये संकोच असतं। तर मित्रांनो, जर तुम्हाला मॉडर्न ट्रीटमेंट जर पाहिजे असतील तर माझ्या क्लिनिकमध्ये आजच्या घडीला जी ट्रीटमेंट अमेरिका लंडन येथे उपलब्ध आहे तेच उपचार मी माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। जसे की माझ्याकडे शॉकवेव्ह थेरपी आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहेत, माझ्याकडं सर्कमसिजन जे आहे ते स्टेपलर सर्कमसिजन, ज्याला आपण सुंताची सर्जरी करतो ती मशीनसुद्धा उपलब्ध आहेत। त्यानंतर काही जर तुम्हाला सर्जरी जर करायच्या असतील, जसं इम्प्लांट आहे किंवा अजून इतर सर्जरी आहेत, ते पण मी माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून दिलेले आहेत। जर तुम्हाला मॉडर्न ट्रीटमेंट काही पाहिजे असतील आणि तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला लैंगिक समस्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर डेफिनेटली या नवीन मॉडर्न मेडिसिनचा आणि मॉडर्न मशीनचा उपयोग तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये केल्यास मला वाटतं की तुम्हाला ताबडतोब उपचार करण्यास मदत होऊ शकते। जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये केव्हाही विचारू शकता आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।